तर अशी शेवग्याच्या शेंगाच्या तुकड्यांची अशी सालं काढून घ्यायचे, तुम्ही पाहू शकता. तर इथे शेवग्याच्या शेंगा मी स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून त्याची साल काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे साल काढून घ्यायची त्याची. इथे मी शेवग्याची शेंगा तयार करून घेतलेली आहे आणि इथे मी वांगीही कापून घेतलेली आहे. तर इथे फोडणीसाठी तेल आपण गरम केलेलं आहे. यात जाईल मोहरी, जिरं, हिंग, कांदा. कांदा सोनेरी कलर येऊस्तोवर परतून घेऊया. तर इथे कांदा परतून झालेला आहे. आलं लसणाची पेस्ट, हळद, लाल तिखट पावडर आणि चवीपुरतं मीठ 2 सेकंद परतून घेऊया. तर इथे मसाला 2 सेकंद परतून झालेला आहे. आता घालूया बारीक चिरलेला टमाटर मऊ होईस्तोवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर मसाला इथे टमाटर इथे मऊ झालेला आहे. आता घालूया शेवग्याची शेंगा, वांगे घालूया, मिक्स करूया. तर मसाल्यामध्ये छान मिक्स झालेली आहे शेंगा आणि वांगी. आता याच मसाल्यामध्ये छान मुरेस्तोवर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर झाकण काढून पाहूया. हां, भाजी छान मसाल्यामध्ये मुरलेली आहे. या स्टेपला काय करायचं, थोडं पाणी घालायचं आणि परत मिक्स करायची भाजी. तर आपण पाणी ॲड केलेलं आहे भाजीमध्ये. मी 1 कप पाणी टाकलं, नंतर पुन्हा 1 कप पाणी टाकलं, कारण या भाजीचा रस्सा तरी जी राहते किंवा रस्सा खूप छान लागतो आणि माझ्याकडे आवडते म्हणून मी पाण्याचं प्रमाण थोडं वाढवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपली भाजी उकळी येईपर्यंत आपण झाकण ठेवूया. पाहूया. आहा, भाजीला मस्त सुगंध आलेला आहे आणि रंगही छान आलेला आहे. भाजी छान आपली उकळती आहे. पाहूया आपण शिजली आहे की नाही. हां, भाजी शिजलेली आहे. वांगी देखील पाहूया. वांगी देखील फुटते आहे, म्हणजे आपली भाजी रेडी आहे. तर इथे काय करायचं, सांबार कोथिंबीर घालायची आणि काळा मसाला घालायचा. तुम्ही कुठलाही ठेवणीतला मसाला घालू शकता. काळा मसाला, गोडा मसाला. तर माझ्याकडे इथे काळा मसाला आहे, तर तो मी घालते आणि परत झाकून ठेवते, कारण मसाल्याचा सुगंध जायला नको. आणि सर्व करूया भाजी. तर इथे आपली शेवग्याच्या शेंगाची आणि वांगी मिक्स भाजी तयार आहे. कमीत कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी केलेली आहे आणि खूप छान होते. या भाजीमध्ये वांगी टाकल्यामुळे त्याला अशी वेगळी चव येते. माझ्या नागपूरला ही भाजी खूप फेमस आहे आणि म्हणजे कोष्टी समाजामध्ये तर ही भाजी खूप फेमस आहे आणि खूप छान होते. यात आपण काही मसालेही ॲड करू शकतो, पण मी नाही करत, कारण कमीत कमी मसाल्यामध्ये मी करते ही भाजी. तर मी काळ्या मसाल्याची किंवा नॉनव्हेजचा जो मसाला असतो तो मसाला वापरूनही आपण ही भाजी करू शकतो. मी त्याचाही व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. तर ही भाजी खूप छान लागते, खूप टेस्टी लागते आणि तुम्ही नक्की करून पहा.